हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी फारच युनिक आहे। जांभूळ या फ्रूट पासून एक मस्त अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कधी बघितलीही नसेल। आणि या फळाचे फायदेही अनेक आहेत। हे आपल्या केसांसाठी, स्किनसाठी आणि वेट लॉस करण्यासाठी देखील उत्तम असं फ्रूट आहे। आणि याचे फायदे तुम्ही या चार्ट मध्येही बघू शकता। हे शुगर लेवल कंट्रोल मध्ये राखण्यासही मदत करतं। हे इतकं छान फ्रूट आहे की याचे फायदे अनेक आहेत। पण हे फ्रूट पावसाळ्यामध्ये 2 ते 3 महिनेच आपल्याकडे अवेलेबल असतं, पण ते आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो। आणि ते स्टोअर कसं करायचं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर आजची आपली रेसिपी आहे जामुन क्रश, आणि या जामुन क्रश पासून काला खट्टा मॉकटेल कसा बनवायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 400 ग्राम जांभूळ घेतलेले आहेत आणि याला स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने मी याचा पल्प काढून घेणार आहे आणि याच्या बिया वेगळ्या करणार आहेत। तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण जांभळाचा पल्प काढून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता बिया वेगळ्या केलेल्या आहेत मी। आता हा जो पल्प आहे याला एका मिक्सरच्या पॉट मध्ये मी आता घालून घेणार आहे आणि याची आपल्याला आता स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे। छान वाटून घ्यायचं आहे याला। तर इथे मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी। तर अशीच पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। आता काय करायचं, ही पेस्ट आपल्याला एका पॅन मध्ये घालून घ्यायची आहे आणि या मिक्सरच्या पॉटला धुवूनही मी पाणी घालून घेणार आहे यात। आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि अजून थोडंसं पाणी मी यात घालून घेणार आहे। तर संपूर्ण मिळून मी अर्धा ग्लास इतकं पाणी यात घातलं आहे। अर्धा ग्लास पेक्षा जास्त पाणी आपल्याला यात घालायचं नाही आहे। आता हे छान ढवळून घ्यायचं आहे, याला छान मिक्स करायचं आहे। याला आता 10 मिनिट शिजू द्यायचं आहे। आता या ज्या बिया आहेत याला सुकवून याला मिक्सर मधून बारीक करून तुम्ही याची पावडर करू शकता। याचेही अनेक फायदे आहेत। आता इकडे याला उकळी आलेली आहे। आता यात घालायची आपल्याला साखर। अर्धा वाटी साखर घालून घेत आहे मी। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर ऍडजस्ट करू शकता। आणि तुम्ही याचा कलर बघू शकता, हा एकदम नॅचरल कलर आहे। यात कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर्स घातलेले नाही आहेत। आणि आता हे थिक व्हायला लागलेलं आहे। तुम्ही आता बघू शकता की इथे हे थिक झालेलं आहे। आता यातच आपल्याला घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा साधं मीठ, पाव चमचा काळं मीठ, जिरे पावडर 1 चमचा आणि 1 लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। आणि लिंबाचा रस घालून आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे ऑलमोस्ट हे आता होतच आलेलं आहे। आता याला 1-2 मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। याला पूर्णपणे शिजायला 10 मिनिटं आरामात लागतात। तर आता इथे हे 10 मिनिटं झालेले आहेत। मी 10 मिनिट याला शिजवून घेतलेलं आहे। आता हे झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे। आता याला मी थंड करून इकडे एका पॉट मध्ये याला काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे थंड झाल्यानंतर अजूनही थिक झालेला आहे आणि याचा कलरही डार्क झालेला आहे। तर इथे आपला जामुन क्रश तयार झालेला आहे। हे तुम्ही फ्रीज मध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। हे वर्षभर आरामात टिकतं। तर आता मी याच्यापासूनच तुम्हाला काला खट्टा मॉकटेल तयार करून दाखवणार आहे, म्हणजेच जामुन शरबत तयार करून दाखवणार आहे। याच्यापासून तुम्ही विविध पदार्थ बनवू शकता, जसे की हे आईस्क्रीम मध्ये यूज केलं जातं, कुकीज मध्ये। तुम्ही याच्यापासून शेकही बनवू शकता, पण मी तुम्हाला एक छान मॉकटेल बनवून दाखवणार आहे। तर गार्निशिंग साठी मी ही सगळी तयारी आधीच केलेली होती। मीठ आणि तिखटाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं आणि ते या ग्लासला लावून घेतलं। आता काय करायचं, या ग्लास मध्ये आपल्याला 2 चमचे हा क्रश घालून घ्यायचा आहे। एका ग्लास साठी 2 चमचे इनफ असतं। आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता याला मिक्स करायचं आहे। तर साखर वगैरे मी टेस्ट केलेली आहे, एकदम परफेक्ट असं स्वीटनेस आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यात ऍडही करू शकता साखर। चव घेऊन बघा आणि त्यानंतर ऍड करा। आता इथे आपला हा काला खट्टा मॉकटेल म्हणजेच जांभळाचं सरबत तयार झालेलं आहे।
तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा। माझ्या फेसबुक पेजला फॉलो करत राहा। यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।